दिल देके तू बन जा मेरी बायको, दूसरी पोरगी मैं देखूं कायको। दिल देके तू बन जा मेरी बायको, दूसरी पोरगी मैं देखूं कायको। मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला स्टेटस प्रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा। जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राइब पण करा। सबस्क्राइब केल्यानंतर बेल आयकॉनला ऑन वरती सेट करा, जसं की तुम्हाला व्हिडिओ टाकल्यानंतर व्हिडिओचा नोटिफिकेशन येऊन जाईल। तर मित्रांनो, जे काही यूज केलेलं मटेरियल आहे ते सर्व काही हवा असेल तर तुम्हाला टेलिग्राम ग्रुपला जॉईन तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो, हा व्हिडिओला तुम्हाला समजण्यासाठी तुम्हाला व्हिडिओला पूर्ण बघावं लागेल। मित्रांनो, पूर्ण बघाच मित्रांनो, बघून तुम्ही समजून तुम्ही पण व्हिडिओ एडिट करा। तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओचे एक दिवस नंतर व्हिडिओचं मटेरियल देत असतो मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो, आपण जरा उशीर न करता आजच्या एका नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपल्याला सर्वात अगोदर लागणार अलर्ट मोशनला ओपन करायचं, प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये जायचं मित्रांनो। आपल्या अशा प्रकारे बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसेल। सर्वात अगोदर बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर अशा प्रकारे काही आपण ग्रुप्स वगैरे मटेरियल्स वगैरे ॲड करून दिले मित्रांनो। आपला फक्त फोटो ॲड करून इफेक्ट्स ॲड करायचा मित्रांनो। मग आपल्या अशा प्रकारे काही 3 ते 4 ग्रुप्स वगैरे दिसतील। आपला सर्वात अगोदर आपला फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं। मग तुमचे जर फोटो असेल त्या फोटोला डिलीट करायचं मित्रांनो। डिलीट केल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं, फोटोला ॲड करून घ्यायचं। मग लास्ट करून ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं। मग या फोटोच्या राईट साईडला प्रेस करून खालच्या बाजूला ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो, फोटोवरती क्लिक करून मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे आपण सेट करून घ्यायचं। जसं मी सेट करत आहे त्या स्टेपमध्ये तुम्ही पण करून घ्या। मग आपल्याला 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे मोठी करून घ्यायचं। करून घेतल्यानंतर मित्रांनो तुम्ही पण अशाच प्रकारे जसं मी ॲड केलं आहे आता करून दाखवलं त्याच स्टेपमध्ये तुम्ही पण करून घ्या मित्रांनो। आणखीन आपल्या ह्या ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं। आणखीन आपला 3 ग्रुप दिसले, फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं। तुमची फोटो असेल तर या फोटोला डिलीट करायचं, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं। मग लास्टपर्यंत जायचं, जिथं पण बीट आहे तिथं पण आपलं कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मग प्रेस करून खालच्या बाजूला ओढून घ्यायचं। मग आपल्या ह्या फोटोवरती क्लिक करायचं, मूव ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून खालच्या बाजूला ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। करून घेतल्यानंतर मित्रांनो तुम्ही पण अशाच प्रकारे करून घ्या मित्रांनो। तर मित्रांनो, अशा प्रकारे केल्यानंतर मग आपलं असं 4.21च्या बीटला यायचं, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं, फोटोवरती क्लिक करून फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मग लास्टपर्यंत जायचं, ओढून घ्यायचं। फोटोला ओढून घेतल्यानंतर फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियामध्ये सेट करायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला फर्स्टला यायचं, आणखीन आपलं सेकंड बीटला जाऊन 2 पार्टमध्ये कट करायचं। आणखीन सेकंड बीटला जाऊन 2 पार्टमध्ये कट करायचं। आणखीन सेकंड बीटला जाऊन जे का ग्रुपवरली लेअर आहे त्या लेअरला कट करून घ्यायचं। आणखीन सेकंड बीटला 2 पार्टमध्ये, आणखीन सेकंड बीटला जाऊन 2 पार्टमध्ये। अशाच प्रकारे तुम्ही पण कट करून घ्या मित्रांनो। जसं मी कट करता त्या स्टेपमध्ये तुम्ही पण करून घ्या। तर मित्रांनो, कट केल्यानंतर मग आपले ब्लॅक लेअरच्या राईट साईडला प्रेस करायचं, आणखी वरच्या बाजूला सेट करायचं। जसं मस्त एकदम खतरनाक कडक असा विषय हार्ड दिसेल मित्रांनो। मग आपले इफेक्ट्स ॲड करण्यासाठी मित्रांनो बॅक जायचं मित्रांनो, शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे काही 3 ते 4-5 कसं फोटोवरती इफेक्ट्स लावून दिले मित्रांनो। फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। आणखीन आपला बॅक जायचा, बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर अशा प्रकारे ग्रुपच्या पुढचे जे एका फोटो आहे, एका फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आपण आणखीन बॅक जायचा, शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा। आणखीन आपला बॅक जायचा, बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचा। ओपन केल्यानंतर मग आपल्या ग्रुपच्या पुढे सेकंड फोटोवरती क्लिक करायचा, या ग्रुपच्या पुढे सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या आणखीन बॅक जायचा मित्रांनो। बॅक गेल्यानंतर आपला शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचा, जे काय 3 नंबरचे फोटो जसं अशा प्रकारे 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपलं आणखीन बॅक जायचं, बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे काय जायचं मित्रांनो, या छोट्या ग्रुप जसं काय छोट्या ग्रुपच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मग मित्रांनो आपल्या अशा प्रकारे काय फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा। मग आपला कॉपी इफेक्ट केल्यानंतर मग आपलं अशा पुढे जायचं। पुढे गेल्यानंतर या ग्रुपच्या पुढे सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं।
पेस्ट रिपीट केल्यानंतर मग आपला आणखीन बॅक जायचा आहे. शेक इफेक्ट शीटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे 4 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. मग आपला आणखीन बॅक जायचा आहे. बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे कुठून सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. मग आपला आणखीन बॅक जायचा आहे. शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. मग आपला जे काय लास्टची फोटो उरलेले त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. मग आपला आणखीन बॅक जायचा. बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला जे काय लास्टच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करायचं. पेस्ट रिपीट केल्यानंतर मग आपला फर्स्टला यायचं मित्रांनो. फर्स्टला म्हणजे 4.21च्या बीटला यायचं. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं. आपल्या अशा प्रकारे काही इमोजी PNG दिलेला मित्रांनो. मग आपला असं लास्टपर्यंत जाऊन अशा प्रकारे ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मग आपल्या मूव ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या जिथे ठेवायचं, जसं की मी इथे पण ठेवलेलं आहे. मग आपला जसं की मी इथं पण ठेवलेलं आहे. जसं तुम्ही माझ्या हिशोबानं तुम्ही ठेवून घेऊ शकता. जसं की मी ठेवतो त्या स्टेपमध्ये तुम्ही पण ठेवून घेऊ शकता. तर मित्रांनो आणखीन इथे एक ग्रुप आहे मित्रांनो. अशा ग्रुपला वरती क्लिक करायचं. मग ह्या PNG लेअरवरती क्लिक करून 2 पार्टमध्ये कट करायचं. आणखीन मग आपला जे काही ग्रुपच्या राईट साईडचं पार्ट आहे त्याला कट करून घ्या. जसं मी करत आहे ग्रुपवरती नाही ठेवायचं इमोजी PNG मित्रांनो. मग आपला व्हिडिओ बनवून रेडी झाला मित्रांनो. एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपले बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो.